जय सच्चिदानंद. बोला. मी मेरठहून. माझ्यात शुद्धात्म्याची निरंतर जागृती राहत नाही. हो, निरंतर राहिली असती हा. तर मग पूर्णावती झाली असती. हा. पण तुटक तुटक राहते की नाही थोडी. हो. मग बरोबर आहे. हा. कारण कर्म समाप्त झालं नाही आणि कर्मांचा फोर्स येणार तेव्हा मध्येच जागृती डीम होईल. हा. हा. समाप्त नाही होत, डिस्कनेक्ट नाही होत, पण डाऊन होते. हा. समजा 15 डिग्री एवढी जागृती आहे हा. आणि 100 डिग्री एवढी कर्माल इतर 2 तास असेच जातील. अरे जागृती हा. नाहीये. पण हा. 200, 150 होतील, 100 होतील, 50 हा. होतील, 30 होतील, हा. 20 होतील, 10. मग जागृती येईल. अरे ही तर चूक झाली. हा. पुन्हा प्रतिक्रमण करायचं, धुवून टाकायचं. हा. जागृती 15ची 20 वरती जाईल आणि कर्मांचा फोर्स 200 असलेला 150 वर येईल. असा कमी होतोच जातो फोर्स. हम्म. जागृती वाढते मग. हम्म. अशी हळूहळू डिस्चार्ज कर्म समाप्त होतील. हम्म. तशीच ही जागृती वाढत जाईल. हम्म. म्हणजे ही जी काही स्थिती आहे त्यात नंतर जागृती आली की त्वरित ज्ञान सेट करून टाकायचं 5 आज्ञांमध्ये आणि जे काही दोष आहेत त्याचं प्रतिक्रमण करा. मग भरलेला माल कमी व्हायला लागेल. जागृतीची शक्ती वाढत जाईल. आणि माझं फाईल नंबर 200 कायम लहान सहान गोष्टींवरून भांडणं होत असतं. हो, हेच कारण आहे जागृती त्यामुळे- कमी व्हायला. बघा तुम्हीच स्वतः शोधून काढलं. हम्म. आता त्याचं प्रतिक्रमण करणं चालू करा. फाईल 2 बरोबर. गोष्टी लहान असोत किंवा मोठ्या, कोणत्याही गोष्टीत भांडण करायचं नाही. ॲडजस्ट एव्हरीवेअर करायचं आहे. आणि त्या म्हणाल्या आता रात्र झाली आहे. रात्र म्हणतील आता सकाळ झाली. येस, तुम्हाला बरोबर दिसतंय सकाळ झाली हा असं म्हणायचं. तर त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते बरोबर आहे. आपण कशाला भांडण करायचं. हा. आपल्याला चहा नाश्ता वेळेवर मिळतोय ना, मजा करा. हम्म. तुम्ही चूक, मी बरोबर, भांडण नाही करायचं. हम्म. कोणताही आग्रह नाही ठेवायचा, कोणती अपेक्षा नाही ठेवायची. हम्म. समभावाने फाईलचा निकाल करायचा आहे. हम्म. ही भांडणं टकराव जेवढे बंद होतील तेवढी जागृती वाढेल तुमची. हम्म. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. रेखा मेरठ. सच्चिदानंद दीपक भाई, बोला. मी खूप सारे ज्ञानाविषयी ऐकले, शिवाय सत्संगही ऐकले, पुस्तकं वाचली, पण जी शांती, आनंद, चिंतामुक्ती ह्या ज्ञानामुळे मिळाली ती कुठेच नाही मिळाली. म्हणजे या ज्ञानात असे काय आहे की ज्यामुळे एवढी शांती लाभते? हे ज्ञान मूळ आत्म्याचं ज्ञान आहे, विज्ञान आहे. आध्यात्मिक विज्ञान म्हटलं जातं. या ज्ञानामध्ये ज्ञान आणि विज्ञानात अंतर एवढंच आहे की ज्ञानात काहीतरी करावं लागतं. चोरी नाही करायची, म्हणजे आपण रोज प्रयत्न करायचा, मग होतं. आणि विज्ञान इटसेल्फ क्रियाकारी आहे. म्हणजे दूषित पाण्यात इलेक्ट्रोड टाकतात हायड्रोजन ऑक्सिजन सेपरेट करायला, मग प्रयोग सेट करतात. ऑटोमॅटिकली हायड्रोजन इकडून बाजूला होईल, ऑक्सिजन तिकडून बाजूला होतो ऑटोमॅटिकली. त्याला विज्ञान म्हणतात. हे भौतिक विज्ञान आहे. तसं हेही आध्यात्मिक विज्ञान. पुद्गल आणि चैतन्य यांच्यातून जे भेदज्ञान प्राप्त होतं त्यातून चैतन्य परिणाम चैतन्याचा बाजूला होतो. पुद्गल परिणामातून तो आपोआप मुक्त होतो. निरंतर ही प्रोसेस चालू व्हायला लागते. मोक्षास जाईपर्यंत तीच दशा राहते, वेगळी नसते. हे विज्ञान आहे, म्हणून त्याचा असा रिझल्ट मिळतो आपल्याला. दीपक भाई, टीव्ही बघून, टीव्हीद्वारेच आम्ही असे ठरवले की इकडे यायचे आणि इकडे म्हणजे आपले दर्शन इथे झाले. आम्ही स्वतःला खूप धन्य समजतोय. धन्यवाद आपल्याला देतोय की एवढ्या लवकर आम्हाला तर विश्वासच छान, वाटत नाही चला. हे घडलंय. आणि माझ्या नवऱ्याचा यावर विश्वास नाहीये. त्यांना मी खूप सांगते, त्यांना काहीच मी नाही, आता काय आग्रह सांगू? नका करू. फक्त कधीतरी इन्फॉर्मेशन द्यायची या विषयाची, माहिती सांगायची. असं आहे, चांगलं वाटतं. बाकी आग्रह करू नका. आपोआप ते आले तर येतील कधीतरी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, माझा प्रश्न असा होता, जसे आपण म्हणता की 70% 5 आज्ञांचे पालन केल्याने महाविद्या क्षेत्रात आपल्याला नंतर आपला जन्म होऊ शकतो. हं. पण जेव्हा आता आपण हे सगळे करतोय तर मग महाविद्या क्षेत्रात जन्म घेतल्यानंतर आपल्याला आठवेल की आपण पूर्वजन्मात आपण दादा भगवानांचे ज्ञान घेतले होते. नाही, नंतर जेव्हा केवळ ज्ञान होईल त्या सगळं दिसेल. बरं. पण ते महत्त्वाचं नाही आहे. परवा मी पंजाबी ड्रेस परिधान केला, त्याआधी जीन्स घातली होती, त्याआधी साडी नेसली होती. किती लक्षात ठेवायची गरज आहे का? मी स्वयं कोण आहे, मी स्वतः कोण आहे, जागृती ठेवायची. हे तर आत्मज्ञान आहे ना पण तरी पूज्यश्री. त्यात असंच आहे, शरीर म्हणजे वस्त्र आहे. बरं. वस्त्राचं स्मरण का ठेवायचं? स्वतः कोण आहोत आणि स्वतःच्या अनंत ज्ञानात, केवल ज्ञानात राहा. या शरीराला फारसं महत्त्व नाही आहे आणि जय काही सच्चिदानंद. फायदाही नाही आहे त्याचा काही. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हो, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. गुरुजी, माझं नाव सूर्या. भगवानांनी गीतेच्या 12व्या अध्यायात सांगितले की साकार रूप म्हणजे माझा साकार रूपाची पूजा निराकार रूपापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. आणि हे निराकार रूप, त्याची पूजा ती तर निराकार रूपाची उपासना आहे, ती खूपच दुःखदायी आणि कठीण आहे.
तर मग ही आपण साकाररूपी सोडून त्या निराकाराची पूजा का ॲक्च्युली करत आहोत? साकार आणि निराकार हे समजून घ्यायची गरज आहे. मूळ आत्मा निराकार आहे, पण बुद्धीने समजण्यासारखा नाही आहे. म्हणून मग ज्याच्यात तो निराकारी भगवान प्रकट होईल त्या त्या व्यक्तीला साकार भगवान म्हणतात. आता साकार म्हणाल तर त्या साकारच्या अंतरंगात जे निराकारी भगवान प्रकट झाले आहेत आणि ते स्वतः निराकार भगवंताच्या अनुभवातच राहत आहेत आणि ते देहधारी आहेत म्हणून त्यांना साकार म्हणतात. त्यांच्या कृपेनेच आपल्यालाही निराकारी भगवंतांचा साक्षात्कार होतो. हळूहळू अनुभव पूर्णत्वास जाईल. साक्षात निराकारी सरळ प्राप्त होणं फारच मुश्किल आहे. त्यासाठी साकार स्वरूप भगवानाची गरज आहे. साकार म्हणजे ज्ञानीपुरुष. ज्ञानीपुरुष स्वतः देहधारी आहे आणि आतून ते देहध्यासात एक सेकंदही नाही आहेत. केवळ आत्म्यात निरंतर राहतात. निराकारी भगवंतांमध्ये निरंतर रममाण झालेले आहेत. म्हणून अशा ज्ञानी पुरुषांच्या कृपेमुळेच आपल्यातही निराकार भगवंताच्या अनुभवाचे अंश वाढत जातात. मग समजतंय आता तुम्हाला? हो, हां. मला आणखी एक असा प्रश्न होता की भगवानांनी 13व्या अध्यायात हे पण सांगितलंय की आत्मा वेगळा आहे आणि परमात्मा वेगळा आहे. तो परमात्मा बघतोय त्या जीवात्म्याला त्याच्या कर्मबंधनांना सुद्धा. पण आपण म्हणतोय की आत्मा परमात्मा एकच आहे. ॲक्च्युली मूळ आत्मा हाच परमात्मा आहे. पण आपली परमात्मा दशा केव्हा येईल? जेवढं आपलं अज्ञान सुटेल. ज्ञान मिळाल्यावर अंतरात्म दशा आपली येते आणि ॲब्सोल्यूट दशेमध्ये आपण पोहोचलो की मूळ भगवान तर ॲब्सोल्यूट आहेत. आपणही त्याच दशेत पोहोचू शकू. म्हणून मूळ भगवंतांना परमात्मा म्हटलं गेलं आहे आणि हे डेव्हलप होतं. जो आधी देहाध्यासात होता तो त्याच्यातल्या अज्ञानतेमुळे. अज्ञान दूर झाल्यावर ज्ञान मिळेल, मग अंतरात्म दशेत स्वतः पोचेल आणि ॲब्सोल्यूट दशेत स्वतः पोचल्यावर परमात्मा होईल. म्हणजे हा परमात्मा आणि मूळ आत्मा एकच स्वरूप आहेत. म्हणजे त्या अर्थाने हे म्हटलं गेलं आहे. म्हणजे मूळ भगवान, आता मूळ भगवानांचं स्वरूप काय आहे? प्रकाशकाचं आहे. म्हणजे प्रकाशाच्या आधारे मी हे वाचू शकतो, बघू शकतो, ऐकू शकतो. म्हणजे त्यांच्या प्रकाशात होतं हे कार्य. मूळ प्रकाश आत्म्याच्या आत आहे. त्याच्या प्रकाशात सगळं काही होत आहे. बघता येत आहे, जाणता येत आहे, ऐकू शकतो, समजू शकतो. म्हणजे हा मूळ प्रकाश त्यालाच परमात्म्याचा प्रकाश म्हणतात. आणि तो डेव्हलप होतो. आधी अज्ञानी आहे, नंतर स्वतः ज्ञानी होईल, त्यानंतर स्वतः केवळ ज्ञानी होईल. जेव्हा केवळ ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत पोचेल तेव्हा मूळ आत्म्याबरोबर अभेद्य होईल. त्यामुळे भेदच राहत नाही आत्म्याशी त्याचा काही. समजलं का काही? हो गुरुजी, अजून एक गोष्ट जाणून घ्यायची होती की जसे भगवानांनी गीतेत सांगितले होते की जो आत्मा आहे तो सनातन आहे. मग हा भ्रम आहे का? मायेत तो अडकला कसा आणि मग आपण त्यापासून वेगळे कसे नाही, झालो? मग आणि जर आपण सनातनी असू तर वेगळे कसे झालो मायेत त्याचं काय अडकल्यानंतर? होतं बघा, समजा आता तुम्ही चहा पिता तेव्हा तो जो कप आणि बशी, ती बशी खूप जवळ आली की 2 बशा दिसायला लागतात का? मग भ्रांती निर्माण होते संयोगाच्या आधारे. एका डोळ्यावर आपण दबाव दिला तर एका लाईटच्या दिव्याची 2 दिसतात. म्हणजे ह्या दबावामुळे ज्ञानामध्ये विभ्रम तयार होतात. मूळ आत्मा बिघडलेला नाही, त्याच्या ज्ञानात विभ्रम उत्पन्न झाला आहे आणि तोही चुकीचा नाही आहे. तो डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. विभ्रमामुळे तो चुकीचा वाटतो पण अनुभव घेऊन पुन्हा येतो. म्हणजे हा आत्मा बिघडलेला नाही आहे. फक्त दुसऱ्या संयोगांच्या आधारे भ्रांती निर्माण झाली आहे आणि भ्रांतीमुळेच हा संसार उभा राहिला आहे. आता भ्रांती दूर होणार कशी? एखादा अनुभवी ज्ञानी असेल, म्हणजे दादाजींनी हेच ज्ञान दिलं आहे आणि 5 आज्ञा अशा समजावल्या ज्यामुळे पुन्हा पुन्हा आज्ञा वापरून भ्रांतीचा परिणाम आमच्यावर होतच नाही आणि समज करेक्ट राहते. कळतं की काय वास्तव्याने मी त्यात कोण आहे. त्यामुळे हळूहळू भ्रांतीचे परिणाम समाप्त होतात. त्यामुळे मूळ दशा स्वतः बिघडलेली नाहीच आहे. म्हणून 1 तासात आत्मजागृती प्राप्त होऊ शकते की नाही? नाहीतर बिघडलेलं असतं तर 1000 अवतार त्या भ्रांतीमुळे बिघडण्यात गेले असते. मग बिघडलेले सुधारण्यात 1000 अवतार गेले असते. असं झालंच नाही, कारण कधी बिघडलाच नाही आत्मा. फक्त बघताना विभ्रम निर्माण झाले. बघण्याचा दृष्टिकोन बदलला की मग विभ्रमता दूर होईल, कारण मूळ स्वरूप तर बिघडलेलं नाही. गुरुजी, हा संसार म्हणजे सुद्धा भ्रमच आहे का मग? भ्रम म्हणजे काय? रिलेटिव्ह सत्य आहे. आत्मा हे रिअल सत्य आहे. रिलेटिव्ह सत्य आहे. म्हणजे आता बायको ही भ्रम असं म्हटलं आणि लग्नानंतर तर तू भ्रमित आहेस तर ती बिचारी घाबरून जाईल ना. म्हणून म्हणायचं की रिलेटिव्ह सत्य. बायको आहे, नवरा आहे, मुलं आहेत, सगळं करेक्ट आहे. म्हणून माझी बायको, काय बायको आत्म्याला परमनंट बायको असते का? नाही. म्हणजे परमनंट नाही आहे. 50 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्षानंतर सगळं संपेल.
पण त्या आत्म्याबरोबरचा संबंध परमनंट आहे आणि हे मात्र रिलेटिव्ह आणि ऑल दिस रिलेटिव्ह आर टेम्पररी ॲडजस्टमेंट्स. टेम्पररी करेक्ट आहे म्हणून टेम्पररी करेक्टला भ्रांती म्हटलं गेलं आहे आणि रिअल करेक्टला त्रिकाल सत्य म्हटलं गेलं आहे. म्हणजे हे जगत मिथ्य नाही आहे. मिथ्या नाही आहे, रिलेटिव्ह सत्य आहे. हां, पूज्यश्री जय सच्चिदानंद. पूज्यश्री 2 वर्षात मुलांनी कोरोनाच्या काळात मोबाईलचा एवढा उपयोग केला आहे की आता त्यांची ती सवय सुटतच नाही आहे आणि त्यामुळे आईवडील फारच त्रासून गेलेत. हा माझा पण प्रॉब्लेम आहे आणि आता ह्याला कसे हँडल करायचे, आपण मार्गदर्शन करावे. त्यांना मुलांना काहीतरी त्यांच्यासारख्या मुलांबरोबर जास्त खेळता येईल असं पाहायचं. क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, दुसरे काही मैदानी खेळ आहेत असा उपाय करायचा. विचार करायचा आणखी दुसरा उपाय अल्टरनेट काय आहे का मार्ग, म्हणजे ह्यापेक्षा काही वेगळे काहीतरी काम करायला दिलं तर सुटेल. हे सोडा 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 म्हणत राहाल तर मग भांडण होईल, ते सोडणारही नाहीत. म्हणून दुसरा काहीतरी उपाय सांगायचा त्यांना. आणि योगा आहे, प्राणायाम आहे, एक्सरसाइज काही करायचे, काही दुसरे खेळ शोधून काढून खेळायला जायचं, मग तर काहीतरी होऊ शकेल. नाहीतर हा मोबाईलचा काळही असाच आला आहे की तुम्ही तुमच्याबद्दलच विचार करा ना, तुम्ही किती वेळ मोबाईलमध्ये घालवता. दीपक भाई, मला ही वाईट सवय अजिबात नाहीये. अहो मग चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर सगळे लोक ते ते फेसबुक आहे, हे आहे, ते आहे, तेही वेळ काढतच राहतात. कारण माणसाने जिवंत व्यक्तीबरोबर संवाद नाही साधला तर मग तो मशीनबरोबर खेळत राहील. म्हणून हा उपाय करायचा मुलांसाठी. आता आम्ही सिमंदर सिटीमध्येही हेच सगळं केलं आहे. चला वॉक करूया एकत्र, काही गेम्स खेळूया, क्रिकेट आहे, नाहीतर मग बुद्धिबळ आहे, कॅरम आहे. घरात मम्मी पप्पानी मुलांबरोबर काहीतरी खेळायला सुरुवात करायची. मग मोबाईल थोडा वेळ सुटेल आणि थोड्या वेळाने तो वेगळं खेळेल. अशी लिंक तुटेल असा काहीतरी उपाय करायचा. आणि दुसरा उपाय हा आहे की अंतरंगातील शुद्धात्म्याला प्रार्थना करा. त्याच्यावर एखाद्या कामाची जबाबदारी आली किंवा अभ्यासाची जबाबदारी किंवा काही जबाबदारी वाढली, नोकरी धंद्याची, घरातली, कुटुंबाची, तर मग हळूहळू मोबाईल सुटेल आणि जबाबदारीने तो काम पूर्ण करेल. प्रार्थना करायची त्याच्या शुद्धात्म्याला की ह्याला शांती मिळो. अंतरंगात कोणत्याच प्रकारची शांती नाही आहे म्हणून मोहापायी मोबाईलमध्ये संपूर्ण दिवस जातो. नवीन नवीन बघायला मिळतं आणि बघण्या जाणण्यामुळे आनंद उत्पन्न होतो. पण परवशता वाढते, आवरणं वाढतात. बघायला जाणाऱ्या तर मिळतंच मोबाईलमधून सगळं, पण आवरणं वाढतात. त्यामुळे चित्ताची अशुद्धी वाढतच जाते आणि अशुद्धी वाढत राहते आणि मजा पण घेत राहतात. म्हणजे परवशता असते. आता काय करायचं? उपाय हा आहे की एखाद्या व्यक्तीबरोबर खेळायचं, फिरायचं किंवा मग बाहेर जायचं, असं काहीतरी नवीन केलं तर मग हे कमी होईल. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, पूज्यश्री, एक अनुभव सांगायचा होता आपल्याला. पूज्यश्री, 2 वर्ष आधी म्हणजे लॉकडाऊनच्या वेळीच ऑनलाईन ज्ञानविधी घेतला होता आणि त्याच्याही आधीसुद्धा मी जवळजवळ 15-20 वर्षांपासून म्हणजे नामस्मरण, भजन, ध्यान यातच म्हणजे खूप मग्न असायचो. म्हणजे फक्त आत्म्याचीच प्रगती करायची होती मला आणि संसारातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये मला मोह नव्हता. आणि भजन स्मरण जे काही करायचो त्यात म्हणजे बाकी साऱ्या गोष्टींमधून जड स्वरूपालाच बघायचो की बाबा हे तर जड आहे. कोणतीही मूर्तीपूजा नाही, कोणत्याही मंदिरात जायचं नाही, काहीही नाही. म्हणजे वाटायचं की यार ही माती, ह्या दगडाची पूजा करून थोडीच ना भगवान सापडणार आहेत. भगवान म्हणजे अंतरंगातली अवस्था आहे आणि त्यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मग जेव्हा ज्ञानविधीमध्ये मी बसलो तेव्हा एक भाव होता की चला हे पण तपासून बघूया की भाई काय आहे. मग तशा जेव्हा ज्ञानविधी सुरू झाला तेव्हा डिंपलभाईंनी सांगितलं की भाई इथे आपल्याला जवळ दादाचा एखादा फोटो असेल तर तो माथ्यावर टेकवा. तेव्हा मी म्हटलं यार आपल्याला फोटो टेकवून काय होणार आहे भाई. जडत्व तर मी म्हणजे कधी फोटो मूर्तीपूजा यात नव्हतोच कधी. मी असाच बसून राहिलो. मी म्हटलं मी जो आपला सेटअप तयार करून बसलोय, मोबाईल पुढे सेटअप करून ठेवलाय, मी उठलोही नव्हतो. तेवढ्यात ज्ञानविधी झालाही. मग 3-4 दिवसानंतर अचानकच कळलंच नाही, आतून असं वाटलं की अरे बाबा तू स्वतःसुद्धा जडच आहेस आणि जो तुझ्यात आत बसलाय तो आत्मास्वरूप आहे आणि तुझी जी माती आहे तिला तू आजवर चेतन मानत होतास. तू सुद्धा जड आहेस आणि तो फोटोही जड आहे आणि तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे. आणि मग त्या क्षणी पूज्यश्री खूपच आत्मपरीक्षण झालं आणि वाटलं हे तू काय महापाप करून बसलास. म्हणजे आपला एक अहंकार समोर आणून दाखवलास की भाई नाही मी फोटोला डोक्याला नाही टेकवत. आणि बस त्या अहंकाराचाच मी विचार करत राहिलो आणि रात्री तसा झोपलो मी. खूप आतून पश्चातापही होत होता. मग पूज्यश्री रात्री स्वप्नातच जवळजवळ 2:30ची वेळ असेल तेव्हा मी उठून बसलो. मला वाटलं की मी उठलो आहे आणि आपल्या लॉबीमध्येच मी म्हणजे बेडजवळच होतो
तेव्हा एकदम दादा प्रकट झाले आणि ते आले, उभे राहिले अगदी ताठपणे आणि मी त्यांच्या पायाशी बसून असं रडायला लागलो आणि त्यांना म्हणालो, दादा माझ्याकडून खूप खूप मोठा म्हणजे अपराध झालाय, म्हणजे त्यावेळी जो विधी होता तो मी प्रॉपरली केला नाही आणि असं तसं. तेव्हा मग दादांनी माझ्याकडे बघितलं वरती आणि म्हणाले, की असा अंगठा माझ्या कपाळाला लावला आणि म्हणाले, बघ झाला तुझा विधी पूर्ण, आता अजिबात घाबरू नकोस. जे काही तुझं काय होतं ना ते आता सारं समाप्त झालेलं आहे, आता पुढे चाल. मी त्या क्षणापासून पूज्यश्री खूप आनंदात आहे. तेव्हापासून म्हणजे मी सांगूच शकत नाही. जे चेंजेस माझ्यात झाले आहेत त्याचा कदाचित मी कधी विचारही करू शकलो नसतो. काय काय बदल झाले आहेत. म्हणजे पूज्यश्री मी हा माझा अनुभव शेअर खूपच करतोय. छान. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री आणखी एक प्रश्न होता. हं. प्रश्न म्हणजे असं वाटतंय की हे जे अ, जीवन दिसतंय हे सारं मागील जन्मामधलं जेवढे काही भाव केलेले होते आपण, ज्या काही इच्छा केल्या त्यातूनच एक काहीतरी रूपकात आलंय की त्यामुळे हे जीवन चालू आहे. आणि ह्या जन्मात जे काही आपले भाव असतील त्याप्रमाणे होईल ते पुढच्या जन्मात. आता पूज्यश्री ह्या जन्मात जर भाव फक्त हेच असतील की मोक्षाशिवाय काहीच नको आहे ह्या संसारातलं, तर म्हणजे ह्या जन्मातच मोक्षासाठीचा शिक्का लागलाय एवढं निश्चित ना? नाही, नाही, हे पूर्ण नाही होऊ शकणार कारण हे कलियुग आहे. दादाजी स्वतः सांगायचे, मी 356 डिग्रीपर्यंत पोहोचू शकलो आहे. 360 पूर्ण नाही होऊ शकलो. हां. म्हणजे या काळात पूर्ण होऊच शकत नाही म्हणून मग तसा विचार करायची गरज नाही. हां, त्याच्या जवळपास आपण 345च्या वरती गेलो. खूप आहे. मोक्षाचा आतल्यात अनुभव येत राहील आणि बाहेरचा तर कमी जास्त काही फरक पडणारच नाही. 10 मैल बाकी आहेत. 1000 मैल पूर्ण झाले. 10 मैलमध्ये पूर्ण नाही झालं तर काय, दुसरं रात्र झाले तर रात्री तर झोपून जायचं. सकाळी उठून बाकीचे 10 मैल पूर्ण करायचे. हो. काय फरक पडतोय आपल्याला? नाही बस मग तर खूपच छान आहे पूज्यश्री. म्हणजे असा आनंद तर खूपच खूपच असतो छान. त्यामध्ये. म्हणजे वाटतं चला. की बाबा हां. अशाच प्रकारे पुढे जात राहिलो तर नक्कीच एक ना एक दिवस मोक्ष तर ह्या नक्कीच मिळेल. क्षेत्रातून सरळ मोक्ष नाही मिळू शकणार. का तर होय. प्रत्यक्ष तीर्थंकर भगवान पूर्णपणे भगवानांचं दर्शन घेऊ तेव्हाच आपली पूर्णाहुती होईल. होय. म्हणजे प्रकट म्हणजे दादाजी 360 356 पर्यंत गेलेत. त्यांना बघून त्यांच्या त्या दशेपर्यंत पोहोचू शकतो. त्या लेवलपर्यंत पोहोचू. पुढचं नाही पूर्ण होणार. दादाजीच म्हणायचे की आपण सिमंदर स्वामींचं दर्शन घ्याल दुसऱ्या जन्मात. होय. आता आपली एकच आकांक्षा आहे की मोक्षाला जायचं आहे. मग याचं फळ असं येईल की इथून सिमंदर स्वामींच्या शरणी तिकडे आसपास जन्म होईल, सिमंदर स्वामींचं दर्शन होईल आणि केवळ ज्ञान होय प्रकट बस होईल. पूज्यश्री हे सिमंदर स्वामी हो, फिरत हो. असतात माझ्या अवतीभोवती हो, बस. आणि प्रत्येक वेळी असंच वाटतं की तेच. प्रत्येक रूपात तेच आहेत समोर. बस त्यांच्याकडेच पोचायचं आहे, पूर्णाहुती होईल. हो हो म्हणजे हो. एक अवतार कमीत कमी एक अवतार बाकी राहील. हो हो. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी वंदन. हं. माझा प्रश्न असा आहे की मला निर्णय घेता येत नाही आणि मन खूप अशांत असतं. हो, पण इकडे येऊ शकलात ना. हा डिसिजन किती मोठा घेतला तुम्ही. खूपच दुनियेतल्या अनेकांना न घेता येऊ शकणारा तो डिसिजन तुम्ही घेतलात. आता दादा भगवानांच्या सत्संगात यायचा खूप चांगला डिसिजन घेतलाय तुम्ही आणि बाकी योगायोग जुळतील. आसपासचे असे संयोग जुळतीलच. हे करायचं आहे मग डिसिजन होईलच बघा. किंवा मग आपल्या पतींना विचारायचं काय करायला हवं, करायलाच हवं का, मग जायचं, मग पूर्ण करायचं. म्हणजे टेन्शन घेऊ नका. निर्णय घेता येत नाही, संयोगच डिसिजन घ्यायला लावतात. आणि बुद्धी जी पूर्वकर्माची अनुसारिणी आहे संयोगांच्या आधारे निर्णय घेत असते कर्मानुसार. म्हणजे होय. दुःखी व्हायचं नाही. काय डिसिजन घेतला जातोय तो एका क्षणात नाही झाला तर 5 मिनिटं 10 मिनिटं जरा वाट पाहायची. मग आपोआप डिसिजन होईल की नाही हे नाही करायचं, हेच करायचं. हळूहळू आतून काहीतरी सूचित होईल आणि डिसिजन आपोआप दिसायला लागेल की हां डिसिजन घेतला बुद्धीने. मग सहज पूर्ण होत जाईल व्यवहार. काय आणि मन शांत. आता ज्ञान घेतल्यावर शांती राहील तुमच्यामध्ये. ज्ञान तर घेतलेले हां, मग आहे. आता ज्ञानात राहा आणि संयोग काय येत आहेत समता भावनेने पूर्ण करायचे आहेत एकानंतर एक. आणि भावना पकडून ठेवा आपली. याचा समता भावनेने निकाल करायचा आहे. कुणाला दुःख होऊ नये, कुणाचे दोष काढू नयेत. समता भावनेने व्यवहार पूर्ण करायचा असा निश्चय करत राहा आणि संयोग जुळतील, कार्य होत राहील. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हो बोला. अनिल जैन आग्रा. बोला. पूज्यश्री जेव्हा खूप जास्त प्रतिकूलता असते तेव्हा चरणविधी वगैरे सगळं चांगल्या रीतीने होतं आणि जेव्हा अनुकूलता असते तेव्हा सारं मागेच पडतं, बाजूला पडतं आणि बाकीची सगळी कामं होतात. आणि मग रात्री आठवण येते 10-11 वाजता मग चरणविधी होतो. हां, मग काही हरकत नाही, चालेल. हां, 10-20 मिनिटं आधी फक्त चरणविधी पूर्ण करायचा. त्यामुळे खूप सगळं पूर्ण होईल. बाकी वेळ असेल तेव्हा करा, नाहीतर करू नका, चालेल. जय हो, सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला.
माझं आयुष्य फारच कष्टदायी आहे. ते असे का आहे? हा हिशोब आहे, कर्मांचा हिशोब आलाय. आता पूर्वी सडलेली बीजं पेरली असतील म्हणून सडलेली फळं आली. नवीन बीजं चांगली पेरा, मग चांगली फळं येतील. ह्या ज्ञानातही सगळे नवी बीजं सुधारण्याच्या गोष्टी आहेत आणि नवीन बीजच पेरली जाणार नाहीत अशाही गोष्टी या ज्ञानात आहेत. म्हणून आता हळूहळू आधीचा हिशोब पूर्ण करा. जेव्हा आणि 100% दुःखदायी तर नाही ना बघा, 20% 40% तरी चांगलं काही असेल ना. आणि जरी 50-60% वाईट जरी होत असेल तरी हिशोब आहे सगळा. कलियुगात अपेक्षा ठेवूच नका सगळं चांगलं होईल अशी. कारण अज्ञानता आहे आणि अज्ञानामुळे किती राग द्वेष मोह करून वाईटही कर्म बांधत असणार, त्याचं फळ आलं आता. पूर्ण करायचं आता समतभावनेने. जेव्हापासून मी आपला सत्संग हं. ऐकलाय टीव्हीवर तेव्हापासून मला खूप रिलॅक्स हं. वाटलंय. पण जुन्या आठवणी जाग्या झाल्या की मग मग त्रास होतो त्याचा. मग आता त्यासाठी दुसरा मार्ग आहे. जुन्या गोष्टी काय आहेत, कोणाप्रती द्वेष वाटला, अभाव वाटला, मोह झाला, त्या भावना रागद्वेषाच्या आधारे आठवणी येत राहतात. म्हणून आता काय, ज्ञानानंतर आपण एकेका व्यक्तीचं ज्यांच्या आठवणी येतात त्यांचं प्रतिक्रमण करायचं आणि हळूहळू तेही विस्मृतीत जातील. रागद्वेष धुवून टाकले तर आठवणी पुसल्या जातील. असा ज्ञानाचा हळूहळू उपयोग करत राहायचा. समजतंय का? जय हां, जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी रेखा मेहता बोला. पूज्यश्री. श्री सिमंदर स्वामी कोण आहेत आणि त्यांची कृपा कशी प्राप्त करता येईल लवकरात लवकर? लवकरच जगाचे कल्याण करण्याची भावना आहे. मग त्यासाठी काय करायला हवंय? सिमंदर स्वामी हे वर्तमान तीर्थंकर आहेत. नमो अरिहंताणम म्हणतात ना, म्हणजे आज सिमंदर स्वामी भगवानांचं स्मरण करायचं की हे हजर आहेत भगवान, केवलज्ञानी परमात्मा आहेत, महाविद्य क्षेत्रात जिवंत आहेत, ते हजर आहेत. आपलं भरतक्षेत्र म्हटलं जातं. ब्रह्मांडात मध्यलोक आहे, दुसरं वरती ऊर्ध्वलोक, अधोलोक, 3 लोकात पूर्ण ब्रह्मांड आहे. मध्यलोकामध्ये 15 दुनिया आहेत ज्यांना कर्मभूमी म्हटलं जातं. 5 भरतक्षेत्र, 5 महाविद्य क्षेत्र, 5 ऐरावत क्षेत्र आणि 5 महाविद्य क्षेत्रांमध्ये सिमंदर स्वामी भगवान स्वतः आहेत. असे 20 तीर्थंकर आज हजर आहेत, 20 तीर्थंकर्स. त्यामुळे आपला या क्षेत्रातून सरळ मोक्ष होऊच शकत नाही ह्या काळात. 5वा आरा सुरू झाला आहे, 6वा, 5वा, 6वा आणि पुढचा 1, 2, 4 आऱ्यात मोक्ष होणारच नाही. म्हणून इथून महाविद्य क्षेत्रात भावपरिवर्तन करून जर गेलो तर तिथे मोक्ष त्रिकाळ खुला आहे. तीर्थंकर एकानंतर एक प्रकट होतच राहतात आणि अनादी काळापासून अनंत काळापर्यंत तिथून मोक्षाचा मार्ग, मोक्षगतीपर्यंत जाण्याचा मार्ग कायमच मोकळा आहे. त्यासाठी आपण इथून जे ज्ञान मिळालं आहे त्यातल्या 5 आज्ञांमध्ये राहून कोणत्याही प्रकारच्या दोषांचं प्रतिक्रमण करत करत व्यवहार शुद्ध करून टाकायचा आहे. त्यामुळे आपली वाईट कर्म बनणार नाहीत. ह्या संसारातले भरतक्षेत्रातले साऱ्या व्यक्तींविषयीचे रागद्वेषाचे हिशोब, फाईल सगळं पूर्ण करायचं आहे, जेणेकरून इथे आपण परत खेचले जायला नको. आणि सिमंदर स्वामींची आराधना करायची आणि मोक्षाची भावना ठेवायची. त्यामुळे दुसऱ्या भावात त्यांच्या शरणीच पोचू आणि तिथून मोक्ष खुला आहे. म्हणजे ही आराधना करायची आणि त्यांची भक्तीही करायची, त्यांची आराधना करायची, त्यामुळे त्यांच्या शरणी पोचू. दुसरा आणि प्रश्न. भावना ठेवायची, जगत कल्याणाची भावना करायची. 9 कलम म्हणा, तुमची सुरुवात कुठून करणार जगत कल्याणाची? आपल्या मनाने, वाणीने, आचरणाने. कुणालाही दुःख होणार नाही कोणत्याही परिस्थितीत, पैशांच्या बाबतीत किंवा मान अपमानाच्या दृष्टीने किंवा व्यवहारातून कोणत्याही परिस्थितीत कोणालाही दुःख द्यायचं नाही, एवढी जागृती ठेवा. खूप मोठं कल्याणाचं काम सुरू होईल. आणि जे कोणी शुद्धात्मा सर्वांच्यातला पहा आणि जगत कल्याणाची भावना ठेवा बाकीच्यांसाठी. देहाचे भान सुटावे आणि आत्म्यात राहून संसार व्यवहार कसा करू शकतो आपण? त्यासाठीच 5 आज्ञा ज्ञानविधीत समजावतात. त्या 5 आज्ञाच अशा आहेत, व्यवहारही त्यामुळे पूर्ण होईल, आत्म्यातही राहू शकाल. 5 आज्ञांच्या आधारे जीवन व्यवहारही पूर्ण करू शकाल. पूज्यश्री, एक अनुभव सांगायची इच्छा आहे मला. की मी आता जिथून आली आहे हल्द्वानीहून, माझ्या पायाने अजिबात चालता येत नव्हते, गुडघ्यात दुखत होतं आणि एक पाऊल देखील बाहेर पुढे टाकणे शक्य होत नव्हते. घरच्या सगळ्यांनी विरोध केला होता की का जातीयस, कशी तू चालणार, कशी राहणार. मी म्हटलं दादांवर सोपवून दिलंय, ते आपोआप काहीतरी करतील. तेव्हा आमचे महात्मा सुद्धा होते आमच्याबरोबर. मग त्यांनी ट्रेन आली होती, अगदी चालता चालता मला होमिओपॅथीचे औषध खायला दिले. बस
आणि त्यामुळे असे होते की यातना तर अजिबात होत नाहीयेत आणि खूपच सगळं छान. काही अगदी सहज सोपं वाटतंय हम्म. आणि असं खूप वाटतंय छान. की घरी जाईन तेव्हा घरचे सुद्धा विचार करतील की सगळं दुःख कुठे खूपच सोडून छान. आली. चला, चांगलं आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद.